कारण काही वन ऑन वन्स देखील आलेले आहेत ते सौरभ पुढे कॅरी फॉरवर्ड करेल. तर एकदा सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी आपण बघूयात बिहार निवडणुकांमधली, कारण आता एनडीएने 200चा आकडा पार केलेला आहे. डबल सेंचुरी झालेली आहे एनडीएची. 204 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर महागठबंधन परत एकदा पिछाडीवर गेलेला आहे. केवळ 32 जागांवर आता महागठबंधनच्या उमेदवारांना आघाडी बघायला मिळते आणि सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तो म्हणजे भाजप 92 जागांसह. त्यानंतर जदयू 2 क्रमांकाचा पक्ष 82 जागांसह. 3 नंबरला आरजेडीची घसरगुंडी कायम आहे. काँग्रेसची सुद्धा घसरगुंडी उडालेली बघायला मिळते. केवळ 5 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे आणि भाजप बिहारच्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि एनडीएने आता 200चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे 200च्या वर बहुमत गेलेला आहे. एनडीएचा 122 ही मॅजिक फिगर आहे, पण त्याहून कित्येक जास्त जागा एनडीएने मिळवल्या आहेत. या संदर्भात नवनीत राणा यांच्याशी खास संवाद साधला आपल्या प्रतिनिधींनी. पाहूया. बिहार निवडणुकीचे कौल जे आहे ते पुढे एकंदरीत बघितलं इंडियाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे. भाजपला जे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून आले. माझ्यासोबत भाजपच्या माजी खासदार तथा भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत. नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. काय सांगाल, एकंदरीत बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो एनडीएच्या बाजूने गेला आहे. भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळालं. कौल म्हटल्यापेक्षा सोनामी होती आणि सोनामी दिसून पडत आहे पूर्ण बिहारमध्ये आणि बिहारची जनतेला मनापासून अभिनंदन आहे. कारण की सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे कि जो देश के प्रति काम करेगा, जो देश के हित में रहेगा, जो देश के लिए और झंडे के लिए जो काम करेगा त्यांच्या सोबत बिहारची जनता राहील. आणि जे अपेक्षित होतं एवढे वर्षापासून एखादी सरकार जर कंटिन्यू असेल तर खूप सारे निगेटिव्ह पॉइंट्स असतात, त्यामुळे काही सीटा नेगेटिव्ह होऊ शकते असे खूप वेळीच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण जी सुनामी दिसून पडत आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की जे मोदीजींवर प्रेम आहे, मोदीजींवर विश्वास आहे, जे चाणक्य रीतीने जे आमचे अमित शहाजी काम करताय आणि महाराष्ट्राचे चाणक्य ज्यांना आपण सगळे म्हणतो की पहिले चाणक्यचे नाव वेगळे होते, पण आज गेल्या 3-15 वर्षापासून जे चाणक्य म्हणून जे महाराष्ट्रामध्ये काम करताय ते देवेंद्र फडणवीसजी स्टार प्रचारक म्हणून जे बिहारमध्ये काम केला, आज त्याचा रिझल्ट जे लोकांसमोर येत आहे तिथून स्पष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी, काँग्रेस आणि यांचे आघाडी बिघाडीमध्ये जे लोक होते, जे रोनर होत होते, आता गेल्या किती महिन्यापासून विधानसभा झाल्यापासून त्यांचं एकच म्हणणं होतं की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे. ईव्हीएम मोदीजींच्या म्हणण्याने काम करते, ईव्हीएम इलेक्शन कमिशन अमित शहाजीचे म्हणण्याने काम करते, प्रमाणे ते इलेक्शन कमिशन त्यांच्या हिशोबाने इलेक्शन लावतात, त्यांच्या हिशोबाने सगळे लिस्ट फायनल होते. तर आता तरी सुधरून जा बा, आता तरी सुधरा. कारण बिहारमध्ये काँग्रेसला कुठचंही नाही सोडला लोकांनी, तर आता तरी ते रिझल्ट पहा. बाळासाहेब ठाकरेजींचे विचार काय म्हणत असन, जे म्हणतात आमचा पक्ष म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे आमचा पक्ष, त्या पक्षासोबत तुम्ही बसलेले आणि त्या पक्षाची परिस्थिती कुठलीही बिहारची जनतानी सोडलेली नाहीये. तर आता तरी ईव्हीएमचं रोना सोडून द्या, काही होत नसन तर आज बसून बिहारचे निकाल पहा आणि तसे आनंद घ्या. आमचे मुली पहिले 6 वाजताचे नंतर बाहेर जाणं कठीण होतं बिहारमध्ये. आज आमची मुली रात्री 12 वाजताही जर गेल्या तर आम्हाला हे माहित आहे की आमची मुली सेफ आमच्या घरी वापस येईल. आज ती परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली आहे? कारण भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारची जी सरकार होती, जे मुख्यमंत्री म्हणून ते काम करत होते, त्यामुळे त्यांची मुली आज सिक्युअर झालेली आहे. तर महिलांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय. दुसरा युवकांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय. राज्यामध्ये जेही आज जिल्हा परिषद, नगरपालिकाचे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे, वन साइड आपल्याला ते निकाल दिसणार आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा कॉर्पोरेशन मध्ये दिसणार आहे. कोणी किती दुकानदाऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न जरी केला तर यावेळी फक्त विचारांचीच झेंडा त्या मुंबई कॉर्पोरेशन मध्ये राहील. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर सुद्धा परिणाम होईल. स्थानिक स्वराज्य संस्था हे भाजपच्या ताब्यात अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी या ठिकाणी दिली. सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती. तर बिहार निकालावरून अंबादास दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा, पण निकालात मात्र पराभव झाल्याचं दानवेंनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीनं
सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. खापर फोडलेला आहे बिहारमधल्या या निवडणुकांचा आणि याच मुद्द्यावरून मी जातो आपल्या संपादिका वृषाली परब यांच्याकडे. तर नक्कीच मी पुन्हा एकदा आपल्या दोन्ही गेस्टकडे जाऊ इच्छिते. आता हर्षवर्धन सकपाळ यांचं पण एक विधान आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनाही दिसलेलं आहे की भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष बिहारमध्ये समोर आलेला आहे, अर्थात जेडीयूच्याही जागा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता पुन्हा डिवाइड अँड रूल असं काही दिसतंय का? कारण त्यांचं स्टेटमेंट असं आलेलं आहे की भाजप आता नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करेल पण लवकरच त्यांना बदलून पण टाकेल आणि अशा पद्धतीने घटक पक्षांना भाजप संपवेल. कसं बघता हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या या स्टेटमेंटकडे? मी पहिल्यांदा कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाईन आणि नंतर याचंच उत्तर संजय सिंग यांच्याकडून जाणून घेऊ. म्हणजे एक हिंदीमध्ये एक कहावत आहे, खिसियानी बिल्ली खंबा नोचे. म्हणजे एवढा मोठा पराभव झाल्यानंतर तुमची मुसंडी एवढी भीषण आहे, तुम्ही कशाला भारतीय जनता पार्टी आणि आपले जेडीयू घटक पक्षाचे बोलतात? कशाला? तुम्ही विचार करा ना. ज्या काँग्रेस पक्षात सत्तेमध्ये होती, देश आजाद झाला त्यानंतर पक्षात होती, मी पण त्या काँग्रेस पक्ष कशाला? काय झालं हर्षवर्धन? तुम्हाला काही पण बोलायचे प्रदेश बोलता. हर्षवर्धनजी जरा विचार करा, आपण शिबिर करा, लोकांमध्ये ज्या लोक काय म्हणतात जरा ऐका. आता हे जेडीयू आणि भाजपा हे दोघे एकत्र चर्चा करून विचारांनी पुढे गेलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही केलं ना प्रयत्न, लोकसभेच्या वेळी तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही काय घरी बसला नव्हता? तुम्हाला वाटत होता की आम्ही नितीश कुमारला पंतप्रधान करू, हे पण तुम्ही प्रयत्न केला. आम्ही चंद्रबाबूला पंतप्रधान करू, हे पण प्रयत्न तुम्ही केले. तुमच्या प्रयत्नाने तुमच्या आता लोक समजलेला आहे. जर कृपाशंकर सिंग एवढा वर्ष काँग्रेसमधून राहून समजून बाहेर पडले तर बाकी लोक तर तुम्हाला समजलेलेच आहेत. हर्षवर्धनजी, आम्ही तुम्हाला शुभेच्छा. असं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हीच परिस्थिती येणार आहे, त्याची काळजी घ्या. तुम्ही बिहारची काळजी घ्यायची काय गरज नाही. संजय सिंगजी, अरे बाबा, हर्षवर्धनजी इतके मोठे भविष्यवक्ता आहेत की ते भाजप आणि जेडीयूची सरकारचं भविष्य काय होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार पुढच्या काळात, तर तुम्ही काँग्रेसचं भविष्य सांगा ना की काँग्रेसचं कधी काय होणार, राहुल गांधींचं काय होणार की नाही होणार. कारण त्यांचं नाही होणार तर तुमचा बी नाही होणार. अरे उगाच कशाला तुम्ही लोक हे सर्व करता बाबा. आपल्याबद्दल बोला. आणि दुसरे होते ते दानवे, त्यांनाच समजे ना की ते काय बोलतायत. ईव्हीएमची चूक आहे की मुख्यमंत्री नाही घोषित केलं, लवकर नाही केलं, तेच कन्फ्यूज आहेत. काय बोलतायत त्यांनाच समजे ना. काय या लोकांचा काय विचार करायचा आणि यांच्याबद्दल बोलायचं तरी काय. नक्कीच. पण हे कन्फ्युजन जे होतं त्याच्याचमुळे काँग्रेसचा घात झाला. एकतर कम्युनिकेशन नाही आणि त्याची परिणिती कन्फ्युजन होऊन आज काँग्रेसला एवढी मोठी काँग्रेसची पिछेहाट ही झालेली आहे. आणि मला असं वाटतं आरजेडीला पण ज्या पद्धतीनं फटका बसलेला आहे तो सुद्धा कुठेतरी ह्याच कम्युनिकेशन गॅपमुळे झालेला आहे का? राहुल गांधी अखिलेश यादव सोबत गेले, अखिलेशची परिस्थिती काय झाली. आता राहुल गांधी तेजस्वी सोबत गेले, तेजस्वीची परिस्थिती काय झाली. बाकी लोक पण विचार करा बाबा, तुमच्यासोबत येणार तुमचं काय होणार, याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाहीये. जसं मी म्हणत होते की 10,000 जे देऊ केले गेले त्याचा एक 10,000 हा 10,000 फॅक्टर किती चालला असं तुम्हाला वाटतं? संजय सिंगजी, आपण बोलताय तर तुमच्यापासून. 10,000 फॅक्टर म्हणजे हे एक प्रोसेस आहे केंद्र सरकारची. एक परिस्थिती होती की देश स्वातंत्र्य झाल्याचा 65 वर्षानंतरही लोकांकडे बँकचे खाते नव्हते, म्हणून पंतप्रधानांना जनधन खाते उघडायला लागलं. आमच्या आई भगिनींकडे टॉयलेट्स नव्हता, त्यांना ओपन डेफिकेशनमध्ये जायला हवं होतं, म्हणून त्यांच्यासाठी टॉयलेट्स केला, गॅस सिलेंडर दिला, राशन दिलं. सर्व काम करताना हे आता एक स्कीम आहे की आपने वयोवृद्ध महिला जे आहेत, जे विधवा पेन्शन किंवा बुजुर्ग पेन्शन लोकांना किंवा आमच्या आई भगिनींना
त्यांना जे काय केंद्र सरकारची योजना आहे ते बद्दल त्याचा काम करतात ते लोक नेहमी देत असतात. आता हा कदाचित संयोग ठरेल की निवडणुका आता आहे आणि एक महिना आधी त्या लोकांनी पैसे दिले. पैशाचा संबंध आहेच, पण कशासाठी? एम्पॉवरमेंटसाठी, ते वोटसाठी नाही आहे. काँग्रेसला समजत नाही, कारण काँग्रेस तेच करत होती. काँग्रेस फक्त आणि फक्त इलेक्शन बाबत आणि इलेक्शनसाठी ते लोक डेमोग्राफी चेंज करायचे, ते लोकांना आणून तिथे आधार कार्ड द्यायचा, वोटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव सामील करायचं आणि डेमोग्राफी बदलून ते लोक जिंकण्याचा प्रयत्न करत होते. तो त्यांना इलेक्शन पुरतं सर्व दिसते. पण या पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आपल्या लोकांना जर का सशक्त करायचं असेल, त्यांची मदत करायचं असेल, जोपर्यंत सर्व समाजचे लोक ताकदवर होत नाही, सामर्थ्यवान होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास कसा काय होणार? आपल्या महिलांना, आपल्या आई भगिनींना कोण करणार? म्हणून ते लोक नरेंद्र मोदीला आपला भाऊ, आपला मुलगा समजतात आणि या प्रकारे मतं देतात. यांच्या लोकांचा बुद्धीला काय झालंय मला समजे ना. कशाला हे लोक याच्याबद्दल बोलतात? अरे तुम्ही सांगा, ते करतायत, आम्ही पण करू, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जर का तुम्ही सांगणार की ह्यानी केलं म्हणून झालं, म्हणजे तुम्ही त्यांना पण सांगतायत का की पैशासाठी विकले गेले ते लोक? तुम्ही त्यांना शिवीगाळ करता आणि अपेक्षा करता ते लोक तुम्हाला वोट देणार? काय मूर्खतापणा आहे या लोकांची, काय सांगायचं आहे. बरं, मला असं वाटतं की हे डिस्कशन प्रशांत किशोर यांना डिस्कस केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीये. प्रशांत किशोर यांच्या रणनीतीकडे तुम्ही कसं बघता? आणि आजवर इतके मोठे रणनीतिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि अनेक लोकांना त्यांनी लॉन्च केलं, अनेक कॅम्पेन लॉन्च केले, यही बनाएंगे प्रधानमंत्री इथपर्यंत झालं, तर मुख्यमंत्री भी नाही बना पाए. कसं बघता याकडे कृपाशंकर सिंगजी? आणि हाच प्रश्न संजय सिंग यांना. असं काय, एखादा रणनीतिकार होऊ शकतात, एखादा आर्टिस्ट होऊ शकतात, एखादा लोक विविध क्षेत्रामध्ये प्रोफेसर होऊ शकतात, एखादा डॉक्टर होऊ शकतात. पण राजकारणामध्ये मतदान मतदाता ठरवतात ना की कोण राजा होणार, कोण आमचा आमदार होणार, कोण आमचा खासदार होणार. तुम्ही तिथे एक तर पहिल्यांदा नाव ऐकायला पूर्ण नाव प्रशांत किशोर, नाही पीके आम्हाला पण वाटते पीके काय आहे. पीके म्हणजे काय आहे? बिहारमध्ये तो बंदी आहे, पण पीके काय आहे आम्हाला समजलं नाही. पण लोकांकडे तुम्ही रणनीती बनवून तुम्ही पक्षाला द्या, तुम्ही रणनीती पुढारीला द्या. तुम्ही असं सोचला की मी जे रणनीती तयार केली होती ते रणनीती आम्ही पहिला भाजपाने दिली, भाजपा असं काम करत, मग काँग्रेसने दिली, काँग्रेसचे तुम्ही खटिया आंदोलन केलं, उत्तर प्रदेश सगळे खाट ठेवून किसन खटिया खडी कर दी उनकी वहाँ भी. म्हणजे जेव्हा राजकारणात आहे तुमची ग्राउंड रिअलिटी काय आहे, तुमचा विश्वास कसा ठेवायचा, तुम्ही काय करू शकता, तुमची योजना आहे नाही, विचारधारा आहे, मॅनिफेस्टो आहेत की नाही, घोषणापत्र आहे की काहीच नाही. फक्त पीके आले, पीके हे बोलले, पीके ह्या बोलले, पीके बोले. तर म्हणून सांगतो की मी आदर करतो एखादा चांगला रणनीतिकार आहे. तुम्ही याच्यात दिलेलं आहे. मी ह्याच नोटवर संजयजी यांच्याकडे जाते. संजयजी, दारू बंदी झाल्यानंतर पीके फैक्टर चला या नहीं चला हो तो अभी देख लिया हमने, कैसे देखते हैं इसको? अभी वही बता रहा था ना वैशाली जी आपको कि जिस बिहार में दारू बंदी है वहाँ पीके घूम रहे हैं, तो फिर क्या होगा? म्हणजे हे बघा, तुम्ही लोहारचं काम सोनार करणार आणि सोनारचं काम लोहार करणार तर होणार का? ते हे करताना हे विसरले की जेव्हा मी मॅनेजमेंट करत होतो भाजपा का, तेव्हा ते मॅनेजमेंट करताना त्याच्या मागे नरेंद्र मोदींजींचा करिश्मा आणि त्यांच्यावर जो लोकांचा भरोसा आहे तो सुद्धा होता ना, म्हणून त्या रिझल्ट होता. आणि ते काम करता त्यांना असं वाटलं की हे मी त्यांच्यासाठी करू शकतो तर मी स्वतःसाठी करू शकतो. अरे बाबा, कसं काय करणार? तुम्हाला कोण ओळखतो? काय आहे तुमचा कॉन्ट्रीब्युशन? काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचा करिश्मा आहे का? लोकांचा विश्वास आहे का तुमच्याबद्दल? नाहीच आहे. मग तुम्हाला ह्या मुगालता झाला की मी असं करणार तर मीही असं होऊ शकतो, माझी सरकार बनणार, मी मुख्यमंत्री होणार, बिहार बदलणार. ठीक आहे, हे डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसीमध्ये सर्वांना अधिकार आहे. पीकेनी पण एक प्रयास केला, मला वाटतं याच्यानंतर ते घरी बसतील जितकं मी त्यांना ओळखतो. कारण पैशाशिवाय काम होत नाही. आता जे काम करायला गेले त्याच्यामध्ये पैसे खर्च झाले. आताचे इलेक्शनमध्ये काम करत होते, काम करून पैसे भेटत होते, आता पैसे खर्च झाले, तर त्याचा हिशोब कितोब करून ते घरी बसतील. मला माहीत आहे ते थोडे समजदार पडे लिखे आहेत, त्यांना समजेल की माझी चूक झाली, आता मी घरी बसतो आणि परत जाऊन त्यांच्याकडे हात जोडतो की बाबा मला काहीतरी काम द्या, असाच काहीतरी ठरेल बघा तुम्ही.
अरे पुढची भविष्यवाणी तुम्ही केलेली आहे पीके यांच्याबद्दल, पण ते काही का असे ना, पण एक प्रशांत किशोर हे कसे आहेत की जे एक स्ट्रॅटर्जी बनवायचे, हा सेफॉलॉजिस्ट म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो, आकड्यांचा खेळ त्यांना कळतो, जातीचं राजकारण त्यांना कळतं. पण जसं कृपाशंकर सिंग यांनी सांगितलं की इथे विकासाचंच राजकारण चाललेलं आहे, जातीच्या राजकारणाला अजिबात जागा बिहार